नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या कथेमध्ये. सायबर क्राईम बाईट, मॅट्रिमोनी साईट. हल्ली प्रत्येक जण विविध कारणांनी आयुष्यामध्ये व्यस्त असतो. जीवन जगण्यासाठी आर्थिक बाजू सावरण्यामध्ये तारुण्य निघून जातं. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर जोडीदाराचा शोध सुरू होतो. परंतु वय निघून गेल्यामुळे लग्न जुळविण्यात अडचणी येतात. कोणी पै पाहुण्यांच्या मदतीनं जोडीदाराचा शोध घेतो, तर कोणी ऑनलाईन पद्धतीनं मॅट्रिमोनी साईट, डेटिंग साईटचा आधार घेऊन पार्टनर शोधतो. या परिस्थितीचा वापर करून देखील सायबर गुन्हेगार गुन्हे करतात. ते कसे ते पुढे पाहूया. दीपाली तिचं MCA पूर्ण करून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डेव्हलपर म्हणून काम करत होती. दीपालीचं मूळ गाव मराठवाड्यातील असल्यानं ती जॉबसाठी पुण्यात हिंजवडी भागात राहत होती. कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानं तिच्या घरचे लग्नासाठी मुलगा शोधत होते. पाहुण्यांपैकी 1-2 स्थळे तिला आली, परंतु मुलांची शिक्षणं फारशी नसल्याने दीपालीने त्यास नकार दिला होता. ग्रामीण भागातील जीवनशैलीतून ती जॉबसाठी पुण्यात आल्यानं शहरी जीवनशैली तिला खूपच भावली होती. जॉब सुरू होऊन 7-8 महिने उलटले होते. एव्हाना कंपनीमध्ये तिचे बऱ्यापैकी फ्रेंड सर्कल तयार झाले होते. तिच्या मैत्रिणी मॉडर्न विचारसरणीच्या असल्यानं प्रत्येक विकेंडला पार्टी करणं, पबमध्ये जाणं इत्यादी गोष्टी व्हायच्या. सुरुवातीला तिला मॉडर्न कल्चरमध्ये अवघडल्यासारखं व्हायचं, परंतु त्यामध्ये स्वच्छंदीपणा असल्यामुळे तिला ते आवडतही होतं. शहरी भागामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप, ब्रेकअप, पॅचअप इत्यादी गोष्टी म्हणजे सहज घडणाऱ्या असल्यानं ती एका वेगळ्याच प्रवाहात वाहत होती. अशा जीवनशैलीमुळे तिला ग्रामीण भागातील स्थळांविषयी उदासीनता निर्माण झाल्यानं आईबाबांनी सुचविलेल्या स्थळांना ती सपशेल नकार देत होती. घरातून आईबाबांनी लग्नासाठी तगादा लावल्यानं तिनं मधला मार्ग म्हणून मॅट्रिमोनी साईटचा आधार घेण्याचं ठरवलं आणि तिने एका नामांकित मॅट्रिमोनी साईटवर एक अकाउंट काढलं. त्यामध्ये तिने तिचे एक छान प्रोफाईल तयार केले होते. होणाऱ्या नवऱ्याकडून हव्या असणाऱ्या अपेक्षा देखील नमूद होत्या. त्यामध्ये मुलगा गोरागोमटा असावा, त्याची वार्षिक मिळकत लाखात असावी, तो राहणारा पुणे अथवा NRI असावा, अशा अनेक प्रकारच्या अपेक्षा नमूद केल्या होत्या. तसेच त्यामध्ये तिच्या आवडीनिवडी, तिची विचारसरणी याची देखील तपशीलवार नोंद होती. अकाउंट तयार झाल्यानंतर तिला अनेक प्रोफाईलच्या रिक्वेस्ट येत होत्या. अनेक प्रोफाईल अप्रोच करत असल्याने तिच्या मनामध्ये एक वेगळीच भावना तयार झाली. माझ्यामध्ये देखील काहीतरी आहे आणि ग्रामीण भागातील नवरा करून घेण्यापेक्षा मॅट्रिमोनी साईटवरील मुलगा निवडून एक स्टँडर्ड लाईफस्टाईल जगता येईल. तिला आलेल्या रिक्वेस्टच्या लिस्टमध्ये एक सुमित पाटील नावाचे प्रोफाईल हे तिच्या प्रोफाईलशी तंतोतंत जुळल्याने तिने सुमितच्या इनबॉक्सला मेसेज केले की ती सुमितला भेटण्यास इच्छुक आहे आणि व्हॉट्सअप नंबरची मागणी केली. समोरून देखील तिला लागलीच व्हॉट्सअप नंबर सुमितनं पाठवला आणि त्यांचे व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाले. सुरुवातीचे 2-4 दिवस सुमितने तिच्याशी फॉर्मल चॅटिंग केले. त्यानंतर तिच्या कुटुंबाची माहिती घेतली. तो कॅलिफोर्नियामध्ये राहावयास असून एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगार घेत होता. त्याचे आईवडिलांचे त्याच्या लहानपणी निधन झाले होते. कॅलिफोर्नियामध्ये त्याने चांगली संपत्ती कमावली होती. त्याचे मूळ गाव पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असल्याने लग्न करून सर्व संपत्तीसह भारतामध्ये स्थायिक होण्याचं त्याचं स्वप्न असल्यानं दीपालीला त्याने व्हॉट्सअपवर सांगितलं. हे सर्व ऐकून दीपाली मनामध्ये सुमितशी लग्नगाठ बांधून रिकामी झाली होती. परंतु सुमितसोबत ती चॅटिंग करत आहे किंवा संपर्कात आहे याबाबत तिने कोणालाच सांगितले नव्हते. त्या दिवशी सकाळी 7 वाजता व्हॉट्सअप मेसेजची रिंगटोन वाजली आणि दीपालीला खूप आनंद झाला. दिवाळीच्या दरम्यान कंपनीच्या कामानिमित्त 4 दिवस भारतात येणार असल्याचे सांगून आपण भेटून लग्नाचं ठरवू असा मेसेज सुमितने पाठवला होता. त्यापूर्वी दीपालीला भेट म्हणून 2 डायमंडचे महागडे हार आणि काही $, चलनातील पैसे पाठवणार असल्याचे मेसेज सुमितने दीपालीला पाठवले होते. दीपालीने मनामध्ये सुमितसोबत संसार थाटल्याचे चित्र तयार करून त्यामध्ये ती मग्न होत चालली होती.
घरच्यांना या स्थळाबद्दल इतक्यात न सांगता सुमितची भेट झाल्यानंतर आईबाबांना आश्चर्याचा धक्का देऊ असं तिला वाटत होतं. त्यामुळे सुमितबद्दलच्या सर्व गोष्टी तिने गोपनीय ठेवल्या होत्या. सुमितने 15 ऑक्टोबरला भारतात येणार असल्याचे सांगून, मी आता काही दिवस एका प्रोजेक्टवर काम करत असल्याने व्यस्त राहील, त्यामुळे आपला संपर्क होणार नाही, असे सांगून त्याने व्हॉट्सअप चॅटिंग बंद केले. चॅटिंग बंद झाल्यानंतर काही दिवस दीपाली अस्वस्थ झाली होती आणि 15 तारखेची आतुरतेने वाट पाहत होती. दिनांक 15 ऑक्टोबरला दीपाली सकाळी लवकर तयार होऊन मोबाईलकडे डोळे लावून सुमितच्या मेसेजची वाट पाहत बसली होती. तिच्या मनाची तगमग होत होती. नाश्ता करत असताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तशी ती मोबाईलच्या दिशेने धावतच आली आणि फोन उचलला. समोरून कोणीतरी कस्टम डिपार्टमेंट, दिल्ली एअरपोर्टमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगत होता. पुढे त्याने दीपालीकडे विचारपूस सुरू केली की सुमित या नावाच्या व्यक्तीने 2 डायमंडचे हार पाठवले असून ते पार्सल दीपालीच्या नावाचे आहे. तुम्ही दीपाली बोलत असाल तर त्या पार्सलची कस्टम ड्युटी म्हणून तुम्हाला 5,50,000 रुपये भरावे लागतील. सुमित डायमंडचे हार पाठविणार असल्याने त्या अधिकाऱ्याचे बोलणे तिला खरे वाटले आणि तिने तो कॉल कट करून तात्काळ सुमितला कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुमितचा मोबाईल नॉट रिचेबल होता. तिने परत त्या अधिकाऱ्याला कॉल करून कस्टम ड्युटी भरण्यास ती तयार असल्याचे सांगून तिने ते पैसे भरले. त्यानंतर काही वेळाने तिला पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याचा फोन आला. तो म्हणाला की सुमित या व्यक्तीकडे फॉरेन करन्सीची $30,000 एवढी रक्कम आहे आणि तो तुमचं नाव सांगत आहे. त्याला सोडण्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून तुम्हाला 8,50,000 रुपये भरावे लागतील, तरच आम्ही सुमितला सोडू शकतो. तुम्ही जर पैसे भरले नाही तर तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होईल. सुमित त्यांच्या ताब्यात असल्याचे ऐकताच तिला त्याच्याविषयी काळजी वाटली आणि क्षणाचाही विचार न करता तिने सेव्हिंग केलेले सर्व पैसे त्या व्यक्तीने सांगितलेल्या अकाउंटवर जमा करून टाकले. दरम्यान ती सुमितच्या नंबरवर वारंवार कॉल आणि मेसेज करत होती, परंतु सुमितचा नंबर नॉट रिचेबल होता. सुमितशी कुठल्याच प्रकारचा संपर्क होत नव्हता म्हणून ती बेचैन झाली होती आणि भीतीही वाटत होती. पैसे भरून 4 ते 5 तास उलटून गेले तरी सुमितचा काहीच संपर्क होत नव्हता. काळजीपोटी ती जेवली देखील नाही. मोबाईलकडे डोळे लावून हॉलमध्ये बसून राहिली आणि कॉल मेसेजची वाट पाहता पाहता तशीच सोफ्यावर झोपून गेली. सकाळी 6:30 वाजता तिच्या मोबाईलच्या अलार्मची रिंग वाजली तशी ती दचकून जागी झाली आणि सुमितचा फोन असावा म्हणून लगबगीनं मोबाईल हातात घेतला, परंतु तिची निराशा झाली. सुमित अजून देखील कुठल्याच गोष्टीला रिप्लाय देत नव्हता. दीपालीने सुमितच्या मॅट्रिमोनी अकाउंटला मेसेज करण्यासाठी साईट लॉग इन केलं तर सुमितचं अकाउंट डिसेबल झालेलं होतं. ते पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमितचे कुठल्याही प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट अस्तित्वात नव्हते. तिने पुन्हा त्याचे व्हॉट्सअप अकाउंट चेक केले तर दीपालीचा मोबाईल नंबर त्या अकाउंटने ब्लॉक केला होता. दीपालीला आता कळून चुकलं होतं की सुमितने तिची फार मोठी फसवणूक केली आहे. सुमितबाबत तिने कोणालाच सांगितले नव्हते, त्यामुळे आता हा घडलेला सर्व प्रकार कुणाला तरी सांगावा याची तिला हिंमतही होत नव्हती. या सगळ्यामध्ये तिचे एकूण 15 लाख रुपये गेले होते. काहीतरी माहिती मिळेल या आशेने तिने त्या कस्टम अधिकारी म्हणवणाऱ्या मोबाईल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नंबर देखील नॉट रिचेबल येत होते. तिला आता कळलं होतं की तिची सपशेल फसवणूक झाली आहे. आईबाबांना या गोष्टी कळल्या तर काय होईल या भीतीने तिच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. परंतु आईबाबांचा चेहरा डोळ्यापुढे ठेवून तिने धीर करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रार नोंदविताना पोलिसांकडून तिला समजले की या प्रकाराला मॅट्रिमोनी फ्रॉड म्हणतात आणि काही नायजेरियन काळे लोक अशा प्रकारचे मॅट्रिमोनी साईटवर फेक अकाउंट बनवून विविध अकाउंटला अप्रोच करतात आणि चॅटिंगमध्ये प्रेमाच्या भूलथापा मारून पैसे लुटतात. ही सत्यता ऐकून दीपालीला तिच्या बुद्धीची कीव वाटू लागली. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तिने अनोळखी ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींना तिच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी सांगितल्या होत्या. खोट्या प्रेमाच्या आंधळेपणाने तब्बल 15 लाख रुपये तिने अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवर भरले होते.
आपल्या हातून हे काय घडलं या भावनेने आईबाबांच्या आठवणीने ती पोलीस स्टेशनमध्ये ढसाढसा रडली. तर मित्रांनो, उच्च शिक्षणाने माणसाला जगरहाटीमध्ये घडणाऱ्या उलटसुलट गोष्टीची शहानिशा करण्याचं शहाणपण येईलच याची काही शाश्वती देता येत नाही. खरं तर वाढत्या तंत्रज्ञानाला आत्मसात न करता आपण आंधळेपणाने म्हणतो की आम्ही आंधळे नाही आणि पदोपदी घडणाऱ्या सायबर गुन्ह्यास माणूस बळी पडल्याशिवाय राहत नाही. येणारा काळ हे सायबर युग असेल आणि त्यामध्ये विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडतील. तेव्हा तुम्ही त्या गुन्ह्यास बळी ठरू नये यासाठी प्रयत्नशील राहा आणि सायबर साक्षर व्हा.